मध्ये आपण पाहिलेलं होतं समाजशास्त्राचा अभ्यास विषय. तर त्यामध्ये आपण समाजशास्त्राचा अभ्यासाविषयीमध्ये समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्राशी असलेला संबंध. सर्व सामाजिक शास्त्रामध्ये मानवी जीवनाचा अभ्यास केला जातो. तथापि अर्थशास्त्र केवळ आर्थिक दृष्टिकोनातून मानवी जीवनाचा अभ्यास मात्र त्यात केला जातो. समाजातील कोणत्याही व्यक्तीचे राजकीय, आर्थिक, धार्मिक व मानसिक जीवन भिन्न आहे असा अनुभव प्रत्यक्ष व्यवहारात आपणास कधीच येत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती दैनंदिन राजकीय जीवनात आर्थिक, सामाजिक आदी क्रिया अगदी सहजपणे करीत असतो. एवढेच नव्हे तर व्यक्तीच्या विभिन्न क्रियांचा परस्परांशी निकटचा संबंध आहे. उदाहरणार्थ, आर्थिक परिस्थितीमुळे हैराण असलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला मतदान, संप, मोर्चे इत्यादी प्रकारच्या राजकीय क्रिया करण्यामध्ये सामान्यपणे रस वाटत नाही. म्हणून मतदार वर्तन आणि आर्थिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. समाजशास्त्राचा अन्य सामाजिक शास्त्राशी घनिष्ठ संबंध असणे स्वाभाविकच आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला मुद्दा असा पाहणार आहोत की समाजशास्त्र व मानवशास्त्र. यामध्ये मनुष्याचे विज्ञान अथवा मानवी जीवनाचे सर्वांगीण अध्ययन करणारे शास्त्र असा मानवशास्त्र या संज्ञेचा शब्दशः अर्थ आपण या ठिकाणी पाहतो आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यासारखी विशेषित शास्त्रेही मानवी आणि मानवी समाजाच्या विशिष्ट विभिन्न पैलूंचा अभ्यास करतात. मानवशास्त्र हे मानवी जीवनाच्या कोणत्याही एका विशिष्ट पैलूचा अभ्यास करणारे शास्त्र नसून मानवांचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानवशास्त्राचा अभ्यास विषय अत्यंत व्यापक आहे. मानवशास्त्रात मानवाचा जेवढा सखोल व व्यापक अभ्यास केला जातो तेवढा अन्य कोणत्याही शास्त्रात केला जात नाही. उदाहरणार्थ, शारीरिक मानवशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मनुष्यजाती विज्ञान, सांस्कृतिक मानवशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र इत्यादी. मानवशास्त्र हे आपल्याजवळील उपयुक्त माहिती अन्य सामाजिक शास्त्रांना देत असते. सामाजिक मानवशास्त्र व समाजशास्त्र या दोन्ही सामाजिक शास्त्राचा संबंध मानवी समाजाच्या अभ्यासाशी आहे. यामुळे दोन्ही शास्त्रामध्ये घनिष्ठ संबंध असणे स्वाभाविकच ठरते. यामध्ये सामाजिक घटनेची उगमस्थाने सामाजिक तथ्यातच शोधली पाहिजे. जसे की सामाजिक मानवशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास विषय आणि अभ्यास विषयांची सैद्धांतिक चौकट यामध्ये साम्य असल्यामुळे ही दोन्ही शास्त्रे परस्परांना प्रभावित करतात. कारण समाजात राहून समाजातील मानवांचा अभ्यास या शास्त्रामध्ये या ठिकाणी केला जातो. आता लहान आकार असणाऱ्या समूहाचे मानवशास्त्रीय अध्ययन करताना समाजशास्त्रातील तत्वे, सिद्धांत, संकल्पना यांचा उपयोग केला जातो. जसे की या दोन्ही शास्त्रामध्ये अगदी घनिष्ठ संबंध आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये एक असा आहे की अभ्यास विषय, अभ्यास पद्धती आणि दृष्टिकोन. तर अभ्यास विषय म्हणजे नेमकं काय? तर समाजशास्त्रात मानवी वर्तनाच्या केवळ सामाजिक पैलूंचे अध्ययन केले जाते. या उलट मानवी वर्तनाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्वच पैलूंचे अध्ययन सामाजिक मानवशास्त्रात केले जाते. म्हणूनच सामाजिक मानवशास्त्र हे मानवी समाजाचे सर्वांगीण अध्ययन करणारे शास्त्र आहे असे म्हटले जाते. दुसरं असं की अभ्यास पद्धती. सामाजिक मानवशास्त्राच्या अध्ययन पद्धतीत निरीक्षण आणि सहभागी निरीक्षण पद्धतीचा उपयोग करण्यावर भर दिला जातो. कारण जसं आपण समाजात राहून त्याचं निरीक्षण करू तीच पद्धती आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे. समाजशास्त्रात निरीक्षण पद्धतीसोबतच सर्वेक्षण, सांख्यिकीय आदी पद्धतींचाही उपयोग केला जातो. आता दृष्टिकोन नेमका काय? तर समाजशास्त्राचा अभ्यासक समाज या आपल्या अध्ययन विषयाकडे विशेषज्ञाच्या भूमिकेतून पाहतो. या उलट सामाजिक मानवशास्त्राचा अभ्यासक आपल्या अध्ययन विषयाकडे तटस्थतेच्या व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहतो. आणि या तिन्ही बाबीतून आपल्याला लक्षात येतं की समाजाचा असणारा संबंध हा मानवाशी नेमका कशा पद्धतीने आहे. आता हा झाला एक मुद्दा.
दुसरा मुद्दा असा की समाजशास्त्र आणि इतिहास. समाज म्हटल्यानंतर त्याला इतिहास आहेच. भूतकाळ असतो त्याला आपण इतिहास असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला समाजशास्त्र व इतिहास पाहायचा आहे, की भूतकाळ हा इतिहासाचा अभ्यास विषय आहे. इतिहासाचा संबंध गतकालीन, भूतकालीन घटनांच्या नोंदीशी आहे. इतिहासात या घटनांचे निश्चित अशा कालानुक्रमाने अध्ययन करण्यावर भर दिला आहे. आता सर्वसामान्यरित्या अभ्यासला जाणारा इतिहास हा निव्वळ राजकीय इतिहास असतो. यामध्ये राजे महाराजे यांनी केलेली युद्धे, तहनामे आणि त्यांचे अन्य राज्यांशी असणारे संबंध या सर्वांची नोंद इतिहासकाराद्वारे केली जाते. इतिहासात राजकीय इतिहासावर विशेष भर देण्यात येत असला तरीही आधुनिक काळात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबींच्याही इतिहासाचे महत्त्व या ठिकाणी वाढले आहे. आता यानंतर आपण पुढच्या तासिकेला पाहूया समाजशास्त्र व राज्यशास्त्र. तोपर्यंत थांबू.